ज्ञानं निबोधत। नमस्कार. आपण आता शिवाजी महाराजांच्या आर्थिक व्यवस्थापनाबद्दल जाणून घेऊया. शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये नेहमीच असं म्हटलं जातं, जे अत्यंत योग्यही आहे, खरंही आहे, किंवा त्यांच्यावरती जिजाऊ साहेबांनी संस्कार केले आणि ते सुद्धा रामायण महाभारताचे संस्कार केले असं आपण नेहमी वाचतो, ऐकतो. ते खरंच होतं. आणि रामायण महाभारत हे आपले फार मोठे ग्रंथ आहेत. म्हणजे ते जसे धर्मग्रंथ आहेत तसे नीती, ज्याला आपण म्हणतो की नीती कथा, नीतिबोध, अशातलेही ते ग्रंथ आहेत. आणि याचे संस्कार शिवाजी महाराजांवर झाले. आता हे जसं संस्कार आहे, पण शिवाजी महाराजांसारखी जी एक लोकोत्तर प्रतिभेची माणसं असतात, ती त्या संस्कारांचा जास्तीत जास्त चांगला उपयोग पण करतात. आता तो कसा आपल्याला शिवचरित्रामध्ये दिसतो ते आपण बघूया. की महाभारतामध्ये शांती पर्वामध्ये एक वचन आहे की अर्थ मूलो ही धर्मा. त्याचं आपल्याला म्हणजे अर्थाचं महत्त्व काय आहे तर ते सार्वकालीन महत्त्व आहे. आणि त्याच्यामध्ये असं आहे की जोपर्यंत तुमचं अर्थ बळकट असतं तोपर्यंत तुमच्या प्रत्येक गोष्टीला अर्थ असतो. पण ज्या वेळेला तुमचा अर्थ बळकट नसतं त्यावेळेला हळूहळू सर्व व्यर्थ होतं. इतकं त्या म्हणजे वचनाचं महत्त्व काय आहे तर ते अर्थ मूलो ही धर्माचं ते दिसतं आपल्याला. आणि याचंही महत्त्व म्हणजे अर्थाचं म्हणजे थोडक्यात पैशाचं, धनाचं जे महत्त्व आहे ते अगदी चाणक्य नीतीपासून आपल्याला आपल्याकडे लिहिलेलं दिसतं, लोकांनी प्रत्यक्षात आणलेलं दिसतं. पण शिवाजी महाराज हे आपल्या ज्ञात इतिहासातलं आणि अगदी आपल्या जवळचं असं उदाहरण आहे. त्यामुळे ते सगळ्यात मोठं उदाहरण आहे आणि सगळ्यात यशस्वी उदाहरण पण आहे. आता ते कसं ते आपण आजच्या या विषयामध्ये जाणून घेऊया. की मूळ जी महाभारतातली प्रेरणा दिसते, परंतु सगळीकडे कसं असतं की नीतिकथा सगळेच वाचतात, बोधकथा सगळेच ऐकत असतात, पण बोध घेणारे किंवा त्या नीतीने वागणारे प्रत्यक्षात अतिशय कमी दिसतात. म्हणजे 100मध्ये 1% सुद्धा कोणी असतो नसतो, इतकं ते आपल्याला प्रत्यक्षात प्रमाण म्हणजे त्याचं इम्प्लिमेंटेशन, अंमलबजावणी ही आपल्याला कमी दिसते. पण इथेही शिवाजी महाराज स्वाभाविकपणे वेगळे दिसतात की त्यांनी आपल्या चरित्रामध्ये हे सगळं समजावून घेतलं आणि प्रत्यक्ष त्याचा वापर करून राज्याची उन्नती केली, स्वतःची उन्नती केली, आपल्या समाजाची उन्नती केली. हे आपल्याला अनेक बाबतीमध्ये दिसून येतं. ते कसं ते आपण एक 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 पाहूया. की त्यावेळचा जो प्रमुख उद्योग आहे तो शेती हाच उद्योग आहे. बाकी आज ज्याला आपण इंडस्ट्री म्हणतो किंवा सर्व्हिस इंडस्ट्रीज म्हणतो, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज म्हणतो, तशा प्रकारच्या कुठल्याही उद्योग किंवा इंडस्ट्रीज या त्यावेळेला नाहीच. त्यामुळे त्यावेळची पद्धतच अशी आहे की उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी या पद्धतीने लोक बोलायचे. आणि शेतीवरतीच बहुतेक जास्तीत जास्त लोकांचं सगळं अवलंबून होतं. आजही आपल्याकडे शेती हाच सगळ्यात मोठा उद्योग आहे असं आपल्याला दिसतं. आणि कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा बाकी उद्योगांची पिछेहाट झाली असली तरी शेतीने बऱ्यापैकी आपल्याकडे तग धरला आणि आपल्याला वाचवलेलं आहे. हे आर्थिक आढावे जे आत्ताच अगदी काही दिवसांमध्ये आले त्याच्यातूनही आपल्याला स्पष्ट होतं. आणि शिवाजी महाराजांच्या काळात तर 90-95% हे शेतीचाच वाटा असायचा. परंतु इतर अनेक राज्यकर्त्यांप्रमाणे शिवाजी महाराजांच्याही राज्याचा आधार हा जमिनीवरती मिळणारा महसूल किंवा टॅक्स, म्हणजे जमीन किंवा शेती उत्पन्नावरती जो टॅक्स मिळायचा त्याच्यावरतीच होता. पण शिवाजी महाराजांना लक्षात आलेलं होतं की आपल्याला जो राज्यविस्तार करायचा आहे त्याचा विचार केला तर आपल्याला केवळ शेतीवरती अवलंबून राहून चालणार नाही. आता शेतीवर तर एकच उद्योग आहे, त्याच्यावरती तुम्ही किती बोजा टाकणार. पुन्हा ते आपल्याला आजची जी शेती आहे तशीच पूर्वी होती थोड्याफार फरकाने, किंवा ती निसर्गावरती अवलंबून होती. महाराष्ट्रामध्ये बघायला गेलं तर आजही काही आपल्याकडे सगळं 100% पाटबंधारे वगैरे झालेले नाही आहेत. अगदी भगीरथ प्रयत्न करून 60 सालापासून आत्तापर्यंत सतत धडपड करून सुद्धा आपण असं म्हणतो की साधारण 22-23% आपल्याकडे जमीन ही ओलिताखाली आलेली आहे, म्हणजे त्याला पाण्याची व्यवस्था आहे. तर शिवकालात ते प्रमाण अजूनही कमी होतं. निसर्गावरती माणूस जास्त अवलंबून होता. जेमतेम अनेक ठिकाणी एकच म्हणजे जिथे शिवाजी महाराजांचं राज्य होतं, जिथे निर्माण झालं, जिथे वाढलं
त्या सगळ्या पश्चिम महाराष्ट्राच्या भागामध्ये प्रतिकूलता जास्त आहे. म्हणजे शेती करणं इतकं काही सोपं नव्हतं. एकच हंगाम, तो सुद्धा पावसाळ्याचा, त्याच्यात जेवढं काही मिळेल त्याच्यावर, म्हणजे त्याला आपण म्हणतो की एक प्रकारे गरिबीची व्यवस्था होती. कारण त्याच्यातून शेवटी म्हणजे जो एकच हंगाम चालतो, फार तर दुसरा हंगाम होतो, त्याच्यामधून तुम्हाला असं उत्पन्न म्हणजे कराचं उत्पन्न किती मिळणार. पण त्याच्याही बाबतीमध्ये महाराजांनी वेगळे प्रयोग केलेले दिसतात. म्हणजे आपल्याला इथे एक मी उदाहरण देईन की शिवखेडा नावाचे खूप मोठे व्यवस्थापन तज्ज्ञ आहेत. त्यांनी असं सांगितलं की जी आपण ग्रेट म्हणतो ती माणसं वेगळं काही करत नाही, ते पण नेहमीच्याच गोष्टी ते वेगळ्या पद्धतीने करतात. इथे तुम्हाला शिवाजी महाराजही त्याच्यामध्ये फिट बसतात असं दिसतं, किंवा शिवाजी महाराजांचं उदाहरण कदाचित शिवखेडांच्या समोर असेल असंही आपण मानायला हरकत नाही. की त्यांनी असं केलं की शेतीवरचा कर गोळा करणं ही काही वेगळी गोष्ट नव्हती, पण शिवाजी महाराजांनी वेगळं काय केलं त्याच्यामध्ये, तर एक तर त्यांनी असं केलं की त्याच्यामध्ये स्टँडर्डायझेशन आणलं. म्हणजे जमीन मोजणी त्यांनी वेगळ्या पद्धतीने केली. म्हणजे पूर्वीच्या काळी कसं होतं की राज्यकर्त्याचा जो हात असेल त्या हातावरती शेतीची मोजमाप ही अवलंबून असायची. म्हणजे सो अँड सो सुलतान असेल, त्याचा हात काय 2.5 फूट आहे, दुसऱ्याचा 2 फूट आहे. म्हणजे काही अगदी अल्पवयीन राज्यकर्तेही तुम्हाला झालेले दिसतात. तर असा राज्यकर्ता आणि बदलला की जमीन पुन्हा मोजायची. हा असा एक म्हणजे ज्याला आपण म्हणतो की हा पर्सनल सेंट्रिक म्हणजे व्यक्तीच्या लहरीवरती अवलंबून असणारा पद्धत होती किंवा निर्णय होता. शिवाजी महाराजांनी तो बदलला. ते म्हणले की जमीन मोजायची असेल तर त्याचं एक प्रमाणीकरण असलं पाहिजे. सारखं सारखं प्रत्येक राज्यकर्त्याच्या वेळेला पुन्हा ती जमीन मोजायची, मग ती कमी मोजली, ती जास्त मोजली, त्याच्या सगळ्या कटकटी करत बसायचं. पर्यायाने त्याचा महसुलावरती, कारण मोजणीच निश्चित झाली नाही की कर निश्चित होत नाही, कर निश्चित झाला नाही की त्याची वसुली करता येत नाही. म्हणजे एखाद्या राज्यकर्त्याच्या इगोला ते बरं वाटणार असेल की अरे मी आलो तर माझ्या हाताप्रमाणे मोजणी सुरू झाली, परंतु व्यवस्थेच्या दृष्टीने ती गोष्ट चुकीची आहे. त्यामुळे त्यांनी असं केलं की त्यांनी काठी म्हणजे जमीन मोजण्याची काठी त्याची त्यांनी लांबी निश्चित करून टाकली की हू सो एव्हर माय बी द किंग, शिवाजी, संभाजी, राजाराम, अजून कोणी, ते काही नाही, तर 82 तसू ही त्यांनी त्याची लांबी ठरवली. आणि ते म्हणले की यापुढे हेच मोजमाप करण्याचं साधन राहील जे आपण आज करतो. बघा की आपण असं म्हणतो की आपण घर घेतलं विकत किंवा बांधलं तर आपण स्क्वेअर फुटाच्या हिशोबानेच विचार करतो. म्हणजे पंतप्रधान बदलला तर आपलं परिमाण बदलत नाही, आपण त्या ह्यानेच विचार करत राहतो, पैसे किंवा किंमत देत घेत राहतो. याला स्टँडर्डायझेशन म्हणतात. किंवा नंतरच्या काळामध्ये आपल्याकडे मेट्रिक पद्धती आली किंवा आधी यार्ड होतं, त्याच्याऐवजी आता मीटर आलं. पण ते कायम आहे. राज्यकर्ता बदलला म्हणून मीटरची लांबी कमी जास्त होत नाही. जे शिवकालाच्या पूर्वी किंवा शिवकालामध्ये बाकीच्या राज्यांमध्ये होत होतं ते शिवाजी महाराजांनी टाळलं. दुसरी गोष्ट त्यांनी काय केली की या सगळ्यामध्ये पूर्वी सगळीकडे जी जगभर पद्धत आहे म्हणजे जी सरंजामशाहीची पद्धत म्हणतात, ज्याला वतनदारीची पद्धत म्हणतात, ती महाराजांनी बदलली. म्हणजे एक जगाच्या पेक्षा विरुद्ध दिशेने महाराज पोहतायत, पण विधायक दिशेने पोहतायत. हे आपल्याला याच्यामध्ये जाणून येतं की जिथे सगळीकडे जगभर म्हणजे जे आपल्या तुलनेमध्ये पुढारलेले देश समजले जातात, युरोपातले देश हे समजले जात असतील, तर तिथे सुद्धा याच प्रकारची म्हणजे सरंजामशाहीचीच पद्धत होती. ती महाराजांनी बदलण्याचा प्रयत्न केला. म्हणजे त्यात फरक त्यांनी काय केला तर एका मात्रेचा फरक केला, पण त्याच्यामध्ये युग बदलण्याची ताकद होती. ती काय होती की जगभरातली पद्धत आहे वतनदारीची आणि महाराजांनी त्याऐवजी वेतनदारी आणण्याचा खटपट केली किंवा ती दृष्टी ठेवली. एका मात्रेचा फरक आहे पण तो सगळ्याच आधी आहे, कारण वतनदारी ही मूलतः मक्तेदारीशी संबंधित आणि मक्तेदारीमध्ये सगळ्यात पहिला बळी जातो तो ग्राहकाचा. हे महाराजांनी टाळलं. त्यांनी स्पर्धात्मक गोष्टी आणण्याचा प्रयत्न केला. त्यांनी म्हटलं की वतनदारांचं महत्व जे अवास्तव वाढलेलं होतं ते त्यांनी कमी केलं. त्याऐवजी आपली वेतनदारीची माणसं त्या व्यवस्थेमध्ये आणली. त्याच्यात लोकसहभाग त्यांनी आणला. म्हणजे जसं जमीन मोजायची किंवा पिकाची आणेवारी काढायची म्हणजे किती रकमेचा टॅक्स त्याच्यावर, या जमिनीचं उत्पन्न किती, कारण जमिनींची प्रत वेगवेगळी असते. त्यामुळे प्रती त्यांनी ठरवल्या. त्यानुसार कुठल्या प्रकारचं टॅक्सेशन करायचं हे त्यांनी ठरवलं आणि त्याच्यामध्ये गावातल्या लोकांचा त्यांनी सहभाग घेतला.
आणि मग म्हणजे या सगळ्या मोजणीमध्ये, भाव ठरवण्यामध्ये, टॅक्स ॲप्लिकेबल करण्यामध्ये त्यांनी शक्य तिथे सगळ्या ठिकाणी जनतेचा सहभाग त्याच्यामध्ये घेतला आणि एक प्रजाभिमुख व्यवस्था त्याच्यामधून त्यांनी निर्माण केली. आणि दुसरं असं की त्याच्यातही त्यांनी स्टँडर्डायझेशन आणलं. वतनदारीमध्ये स्टँडर्डायझेशन येऊ शकत नाही. तो जो वतनदार असेल, त्याची जी इच्छा असेल, त्याची जी लहर असेल, त्याचा जो स्वार्थ असेल, त्याप्रमाणे मोजमाप ठरतं, त्याप्रमाणे कामकाज चालतं. म्हणजे राजा बोले दळ आले तशा प्रकारचा हम करे सो कायदा अशा पद्धतीने ते चालतं. ते कारभाराच्या दृष्टीने आणि जनतेच्या दृष्टीने नेहमी तोट्याच असतं. म्हणून महाराजांनी त्या वतनदारीला विरोध केला. ती त्यांनी 100% संपवली नाही, पण जास्तीत जास्त त्यांना ती बदलवण्याचा म्हणजे वेतनदारी आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मोठी उदाहरणं तुम्हाला सांगता येतील. त्यामुळे नेताजी पालकर असतील, त्याचं खरं नाव नेतोजी आहे, आपण त्यांना नेताजी म्हणतो. नंतर तानाजी मालुसरे आहेत किंवा इतर येसाजी कंक आहेत, मोठमोठे बाकीचे अधिकारी आहेत. या सगळ्यांना त्यांनी जे त्यांचे किती जवळचे असले आणि मर्जीतले असले तरी त्यांनी कोणालाही वतन शक्यतो दिलं नाही, पण त्याऐवजी त्यांना वेतन दिलं. आणि याचा अर्थच असा होता दुसरा की जोपर्यंत तुम्ही चांगलं काम करत आहात तोपर्यंत तुम्हाला वेतन मिळेल, पण ज्या वेळेला तुमचं चांगलं काम करणं थांबेल त्यावेळेला तुमचं वेतनही बी थांबेल. म्हणजे ही एक त्यांना कायम तरी असा त्यांच्या मागे झटकू लावून दिला की तुम्हाला सतत काही ना काहीतरी काम चांगलं करत राहावं लागेल, त्याचा मोबदलाही मिळेल. तुम्हाला जास्त काम केलं तर जास्तही मिळेल, पण सगळ्या गोष्टी त्यांनी कामाशी संबंधित ठेवल्या, कोणाच्या लहरीशी संबंधित ठेवल्या नाही. गुणवत्ता, प्रत्यक्ष काम आणि मग त्याचं मोजमाप आणि त्यानुसार पगार देत राहणं, कमी जास्त काय असेल तो. हे केल्यामुळे सतत त्यांच्या लोकांच्या पदरच्या लोकांना हे माहिती होतं की आपल्याला सतत चांगलं काम करत राहावं लागेल, तरच आपली या व्यवस्थेमध्ये भरभराट होऊ शकते. आपण जर काम केलं नाही तर आपल्याला यापुढे दाम मिळणार नाही, म्हणजे पगार मिळणार नाही. आणि याचा फायदा काय होता किंवा यातला फरक काय आहे की वतनदारी ही वंशपरंपरागत होती. म्हणजे कोणी चांगलं काम करा किंवा वाईट काम करा, पण त्याला वंशपरंपरागत अधिकार असल्यामुळे, जमिनी असल्यामुळे त्याला परफॉर्मन्स सुधारण्याची प्रेरणा मुळात कमी मिळत होती. ती यांनी प्रेरणा निर्माण केली, त्याचा थेट काम आणि दाम याचा थेट संबंध जोडला आणि जास्तीत जास्त लोकांना चांगलं काम करायला प्रवृत्त केलं. एक समाजाची वृत्ती, कर्मचाऱ्यांची वृत्ती बदलण्याचा प्रयत्न केला. आणि हे सगळं काम त्याच्यामध्ये जे स्टँडर्डायझेशनची म्हणजे सिस्टीम्सची जोड लागते, त्याशिवाय माणसं काही फार चांगलं काम करू शकत नाही. कारण चौकट बरोबर नसेल तर ती प्रत्येक वेळेला चौकटीशी झक्काझक्की करण्यामध्ये कोणाला रस नसतो, पण चांगल्या व्यवस्था असतील तर आपोआपच ही कटकट करण्याचं काम त्याचं लांब वाचतं आणि तो आपलं सगळं काम सगळं लक्ष हे आपल्या कामावर केंद्रित करू शकतो, अधिक चांगलं काम करण्याच्या प्रेरणेने काम करू शकतो. असे हे मक्तेदारी आणि बिगर मक्तेदारी याच्यात मधला जो फरक आहे तो महाराजांनी ओळखला आणि ती त्यांनी सिस्टीम आणली. त्यामुळे त्यांचा जमीन महसूल वाढला. शेतकऱ्यांनाही कळायला लागलं त्याच्यामध्ये की आपण काय म्हणजे आपण केलं तर आपण 100 रुपये समजा आपल्या जमिनीचं उत्पन्न झालं तर सरकार 40 रुपये घेईल, आपल्याला 60 रुपये मिळतील. पण हे एकदाच ठरलेलं आहे त्याप्रमाणेच होईल. नाहीतर वतनदाराला आज वाटलं तो आपल्याकडनं 70% देतो, पुढच्या वेळेला त्याची मर्जी प्रसन्न झाली तो 10% देतो, तर माणसाला नियोजनच करता येत नाही की अरे मी जे कष्ट करतोय त्याच्यातून मला मिळणार किती. हे जेव्हा लोकांना माहीत नसतं त्यावेळेला तो साहजिकच ज्याला म्हणतो की त्या दृष्टीने चांगला प्रवृत्त होत नाही. तो म्हणतो जाऊ दे ना, कोणी माझं येईल आणि उद्या उभं पीक कापून घेऊन गेला तर मी कशाला कष्ट करायचे, अशी एक प्रवृत्ती निर्माण होऊ शकते. महाराजांनी सकारात्मक प्रवृत्ती या शेतीच्या व्यवसायामध्ये रुजवली, हे त्यांचं आहे. त्याच्यातून त्यांचं रेव्हेन्यू इन्कम वाढलं हे वेगळं सांगायला नको. पण शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये इथे जे पूर्वी मी बोललेलो आहे की अनेक वेळेला बोलतो ते इथे दिसतं की पुन्हा इथे ते आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग करतात. म्हणजे प्रवाहाच्या वेगळे तर ते काम करतातच आहे, पण वेगळेपणातनं अजून काहीतरी विधायक निर्माण करणं हेही त्यांनी केलं. त्याच्यात त्यांच्या लक्षात आलं की अरे शेतीच्या वरती आपण किती कर लावायचा प्रयत्न केला, किती जरी त्याचं सुदृढीकरण आपण केलं शेती व्यवस्थेचं, तरी शेवटी त्याला मर्यादा आहे. म्हणजे याच्या पलीकडे आपण जाऊ शकत नाही, 40%च्या पलीकडे आपण जाऊ शकणार नाही. तर आपल्याला नवीन काहीतरी मार्ग शोधले पाहिजे. आणि मग तुम्हाला लक्षात येतं की जे कोणी करत नव्हतं ते शिवाजी महाराज करायचे. म्हणजे जसं त्यांनी जावळी जिंकली तसा त्यांचा समुद्राशी संबंध आला. आणि मग समुद्राशी संबंध आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की अरे समुद्र म्हणजे जगाकडे बघण्याची खिडकी. म्हणजे काय तर आंतरराष्ट्रीय संपर्क त्या काळी जो होता तो फक्त
जमिनीच्या मार्गातून किंवा समुद्राच्या मार्गातून. आणि महाराष्ट्राचा विचार केला तर समुद्राच्या मार्गातूनच जास्ती आपल्याकडचे सगळे जे व्यापार जो होत असे तो या पश्चिम किनाऱ्यावरनं मोठ्या प्रमाणात होत असे. पूर्व किनारा, पश्चिम किनारा, आपण पश्चिम किनाऱ्याला येतो. त्यामुळे त्यांच्या लक्षात आलं की इथे लोक परदेशातनं सुद्धा व्यापारी येतात, आपलेही लोक असतात आणि या व्यापारामध्ये त्यांना उत्तम फायदा होतो. आणि मग हे सगळं परकी लोकांनीच आपला फायदा धुवून नेला तर मग आपल्याजवळ काय राहिलं. आणि म्हणून त्यांनी तिथे कोकणामध्ये जास्त आपलं लक्ष केंद्रित केलं आणि मुख्यतः हे त्या आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टीने विचार करायला लागले. आता विचार करणं आणि कृती करणं याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. पण महाराजांनी कृती केलेली दिसते. त्यांच्या लक्षात आलं की व्यापार करायचा तर आपल्याला जहाजं बांधायला पाहिजे. म्हणजे जहाजं कुठली तर ती 2 प्रकारची बांधायला पाहिजेत, कारण व्यापारासाठी व्यापारी जहाजं बांधायला पाहिजेत. पण आपल्या सगळ्या या किनारपट्टीचा ताबा हा पोर्तुगीज, फ्रेंच, इंग्रज, डच आणि सिद्धी या सगळ्या परकीय लोकांनी याचा ताबा घेतलेला आहे आणि ते काय आपल्याला सुखासुखी व्यापार करू देणार नाही. त्यामुळे त्यांच्याशी लढाई करावी लागेल. म्हणजे जमिनीवर पण करावी लागेल, कारण तेही माल घेऊन जमिनीवर येतात, माल इथलाच घेऊन पुन्हा परदेशी आपल्या देशामध्ये परत जातात आणि या उद्योगामध्ये त्यांना प्रचंड नफा मिळतो. तो नफा आपल्याला पण मिळाला पाहिजे. म्हणून त्यांनी पहिले व्यापारी जहाजं बांधली, त्याच्या संरक्षणासाठी लढाऊ जहाजं बांधली. या व्यापारी आणि लढाऊ जहाजांच्या सोयीसाठी त्यांनी सागरी किल्ले बांधले. म्हणजे एकातून एक त्याला पण स्पायरल बाइंडिंग सारखं ते काम करत गेले आणि या वेगवेगळ्या व्यवस्था त्यांनी निर्माण केल्या आणि या व्यापारामध्ये ते प्रत्यक्ष पडले. म्हणजे एक आपल्याला दुसरी गोष्ट सांगतो की त्यांचा प्रत्येक गोष्टीचा उपयोग करून घेण्याची पद्धत काय होती. जर आपल्याला आता शिवाजी महाराज म्हटलं की किल्ले, शिवाजी महाराज म्हटलं की घोडा, हे आपल्याला अगदी पाठ असतं. पण या किल्ल्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा शिवाजी महाराजांची प्रतिभा, म्हणजे ज्याला आर्थिक प्रतिभा म्हणतो किंवा एक बिझनेसच्या बाबतीमधलं त्यांचं बिझनेस ॲक्युमेन, हे आपल्याला असं दिसतं. सगळे जे त्यांचे किल्ले आहेत ते सगळे किल्ले हे कुठल्या ना कुठल्या तरी व्यापारी मार्गाच्या जवळच आहेत. म्हणजे आपण नेहमी किल्ले बांधताना कसा बांधला, मग तो लढाईला काय उपयोग झाला, इथे कुठली लढाई झाली, तिथे कुठली लढाई झाली असा विचार करतो. किंवा आजही आपल्याकडे किल्ल्यावर जाताना सर्वसाधारणपणे माणसं आपली शारीरिक क्षमता किती आहे हे जास्त तपासून बघत असतात. पण याला महाराजांनी वेगळं एक आयाम दिलेला होता. तो त्यांनी असा दिला होता की किल्ला हे आपलं रेव्हेन्यू सेंटर असलं पाहिजे. म्हणजे या व्यापारी मार्गावरून जाणारे, म्हणजे देशातून परदेशात जाणारा माल, परदेशातून देशात येणारा माल, या दोन्ही प्रकारचा व्यापार आणि या दोन्ही प्रकारचं जे ट्रान्सपोर्ट आहे, म्हणजे जी वाहतूक आहे, त्याच्यावरती आपल्याला कर बसवला पाहिजे, आपली जकात असली पाहिजे आणि मग त्याच्या उत्पन्नातून आपल्या स्वराज्याला बळकटी येईल. कारण पैशाशिवाय कुठल्याही गोष्टी होत नाहीत हे त्यांच्या लक्षात आलेलं होतं आणि त्याच्यासाठी पैसे मिळवण्याचा हा दुसरा मार्ग त्यांनी काढला, तो म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापाराचा. की ज्या म्हणजे जिथे आपल्याला लक्षात यायला पाहिजे इथे महाराजांचं महाराज पण काय आहे, तर त्यांनी धार्मिक रूढी मोडलेल्या आहेत. म्हणजे स्वतः हिंदू धर्माचे कट्टर अभिमानी आहेत, परंतु हिंदू धर्मातल्या ज्या काही चुकीच्या बंदी आपल्यावरती घातल्या, म्हणजे रोटी बंदी, बेटी बंदी, समुद्रबंदी, या सगळ्याच्या बाबतीमध्ये म्हणजे समुद्रबंदी ही आपल्याला या व्यापाराच्या आड येणार, तर त्यांनी ती बंदी मोडून टाकली. म्हणजे तिथं त्यांनी अजिबात धर्माचा विचार केला नाही की धर्ममार्तंडांना काय वाटेल किंवा समाजाला काय वाटेल याचा ते विचार करत बसले नाही. ते म्हणले की हा व्यापार आहे, हा आपल्याला आपल्या सीमा ओलांडूनच करायला पाहिजे. समुद्रावर त्यांनी म्हणलेलंच आहे की या पाण्यावर पालांड घाला, म्हणजे काय, समुद्राला कोगीर घाला, म्हणजे काय, तर आरमार निर्माण करा. म्हणजे समुद्राला कोगीर घालणं, पालांड म्हणजे खोगीर. तर ते म्हणले की या बोटी आपल्याला निर्माण करता आल्या पाहिजेत आणि त्यांनी या आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी त्यांनी 3 डोलकाठ्यांची स्वतंत्र व्यापारी जहाजं निर्माण केली. म्हणजे आता याच्यामध्ये सुद्धा त्यांनी पहिला एक सोपा पर्यायी शोधायचा प्रयत्न केला होता, पण तो बाकीच्या लोकांनी यशस्वी होऊ दिला नाही. पण इथेच पुन्हा महाराजांचं महाराजपण तुम्हाला दिसतं की अडचणी आल्या म्हणून ते गप्प नाही बसले. त्यांनी अडचणींवरती मार्ग केला. पहिल्यांदा त्यांनी मार्ग काय काढला की जो सामोपचाराचा होता. ते म्हणले ब्रिटिशांना त्यांनी विनंती केली की बा तुमची या जहाजं आम्हाला द्या, आमच्या मिठाच्या वाहतुकीसाठी तुमची जहाजं आम्ही वापरतो, आम्ही भाडं देऊ त्याचं. पण ब्रिटिशांना त्यांचा व्यापारातला सहभाग किंवा समावेश हा नकोच होता. त्यामुळे त्यांनी काही ना काहीतरी कारण सांगून ती दिली नाही. तर महाराजांनी त्यांच्या नाकावर टिचून 3 डोलकाठ्यांची स्वतंत्र व्यापारी जहाजं बांधली.
त्याला ब्रिटिश किंवा पोर्तुगीज लोक विरोध करणार, सिद्धी विरोध करणार हे म्हणून त्यांनी लढाऊ जहाजं बांधली. आता हे सगळं करताना तुमच्या लक्षात येतं की हे सहजासहजी झालं असेल का, तर बिलकुल नाही. म्हणजे पहिल्यांदा त्यांनी पोर्तुगीज कारागिरांची मदत घेण्याचा किंवा थोडं एक्सपर्ट ॲडवाईस म्हणतो तसा प्रयत्न केला. तर आपल्याकडे नौकानयनाची परंपरा फार जुनी आहे. म्हणजे महाराजांच्या आधीपासूनच्या काळापासून वसई किंवा या काही किनारपट्टीच्या भागांमध्ये आपलीच माणसं म्हणजे मराठी माणसं ही चांगल्या दर्जाचे सुतार वगैरे ते बोटी बांधण्याचं काम करायचे. परंतु त्यांना महाराजांनी आपल्या सेवेत घेतलंच होतं, पण त्यांना जरा मार्गदर्शन होईल, उपयोग होईल या दृष्टीने त्यांनी पोर्तुगीज लोकांना सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये नोकरीला ठेवलं होतं. अर्थात पोर्तुगीज हे वेगळ्या धर्माचे होते, वेगळ्या राज्याचे होते, देशाचे होते. त्यामुळे महाराजांना तो धोका माहिती होता की आज ना उद्या हे आपल्याबरोबर राहणार नाहीत, निघून जातील. त्यांनी त्यांचा फक्त जेवढा पाहिजे तेवढा उपयोग करून घेतला आणि त्यांना संकटाची जाणीव होती. त्याप्रमाणे एका दिवशी म्हणजे एका रात्री अचानक ही सगळी 400-450 पोर्तुगीज माणसं गोव्यातल्या पोर्तुगीज सरकारच्या चिथावणीमुळे महाराजांना सोडून पळून गेली. म्हणजे पळूनच गेली. म्हणजे काही पुढे एकही माणूस त्यातला राहिला नाही. पण महाराजांचं वैशिष्ट्य असं की त्यांनी तरी सुद्धा जे या संकटाची कल्पना असल्यामुळे आधीपासूनच पूर्वतयारी किंवा काही नियोजन केलेलं होतं. त्यामुळे आपलं जहाज बांधणीचं काम कुठेही थांबलं नाही आणि त्यांनी एक आपल्या लढाऊ जहाजांचा सुद्धा 20 जहाजांचा एक काफिला हा त्यांनी त्यावेळेला तयार करून घेतला. आणि हे मुद्दामून सांगण्यासारखं आहे की पोर्तुगीजांचाच त्याला विरोध होता. त्यामुळे पोर्तुगीज जो व्हॉइसरॉय त्यावेळेला आहे, आपल्याकडे त्याची नोंद विजरई अशा या शब्दामध्ये होते, म्हणजे व्हॉइसरॉय. त्या विजरईने असं म्हणून ठेवलं होतं की या माणसांनी म्हणजे शिवाजी महाराजांनी एक आरमार निर्माण केलेला असून त्या आरमारामध्ये 20 बोटींचा समावेश आहे असं आम्हाला कळलेलं आहे आणि आम्ही ते काय बघितलंय. म्हणजे आमचे गुप्तहेर वगैरे जाऊन बघून आले. पण ते म्हटले की ते नौदल अत्यंत भिकार असून आमची एक फ्रिगेट सुद्धा या अख्ख्या 20 बोटींचा काफिला होता याचा धुव्वा उडवेल. अशा प्रकारची एक दरपोक्ती किंवा अशा प्रकारचा एक तुच्छतेचा त्यांनी त्याच्यावरती शेरा मारलेला आपल्याला दिसतो. म्हणजे ही साधारण वेळ आहे ती 1657-58 वेळ आहे. आणि त्यानंतर तुम्हाला असं दिसतं की मी जे नेहमी म्हणतो शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये की हर चीज को वो एक अंजाम देते थे. म्हणजे प्रत्येक गोष्टी वॉज रिझल्ट ओरिएंटेड. त्यांनी त्याच म्हणजे या सगळ्या प्रक्रियेतून 20 वर्षामध्ये काय बदल झाला हे मी तुम्हाला सांगतो. म्हणजे महाराजांनी किती प्रगती केली की जे क्षेत्र त्यांना सर्वस्वी नवीन होतं. म्हणजे त्यांना कुठलीही त्यांच्या खानदानात परंपरा नाही. आपल्याकडेही विजयनगरचं साम्राज्य गेल्यानंतर कोणाकडे नौदल नव्हतं. त्याच्या आधी आपलं खूप प्रगत नौकानयनाची परंपरा होती, पण ती मध्ये काहीशे वर्ष खंडित झालेली होती. आणि शिवाजी महाराजांना तर काही त्याचा ABCD सुद्धा त्याचं माहिती नव्हतं. पण तरी सुद्धा त्यांनी एवढी प्रगती केली की 20 वर्षानंतर पोर्तुगीजांपेक्षा श्रेष्ठ अशा इंग्रजांची त्यांची एकमेव आरमारी लढाई झाली. आणि त्या आरमारी लढाईमध्ये सुद्धा महाराजांनी संगमेश्वरी पद्धतीच्या ज्या बोटी त्यांनी स्वतःच्या आणि त्यांच्या अर्थातच त्यांचे सहकारी काही कोकणातली मंडळी, संगमेश्वर गावामध्ये राहणारी काही सुतार मंडळी त्याच्यामध्ये त्यांनी हाताशी धरली होती आणि या संगमेश्वरी पद्धतीच्या बोटींचं निर्माण त्यांनी केलेलं होता. ते निर्माण केल्यानंतर ज्या इंग्रजांची अशी सार्थ घमेंड होती, सार्थ हे मी मुद्दामून म्हणतो, ती खोटी नव्हती, अत्यंत खरी होती. इंग्रज नेहमी म्हणायचे इंग्लिश पीपल वुड नेव्हर बी स्लेव्स. व्हाय? बिकॉज इंग्लिश फ्लीट रूल्स द वेव्स. म्हणजे 7 समुद्रावर आमच्या नौदलाचं वर्चस्व असल्यामुळे आम्ही कधीही कोणाचे गुलाम होणार नाही, ही जी एक दरपोक्ती ब्रिटिश नेहमी करत असत. त्याच ब्रिटिशांना महाराष्ट्रातल्याच पाण्यामध्ये किंवा अरबी समुद्राच्या या पाण्यामध्ये शिवाजी महाराजांनी 20 वर्षानंतर म्हणजे पोर्तुगीज व्हॉइसरॉयचा हा उद्गार आल्यानंतर 20च वर्षांनी पोर्तुगीजांपेक्षा खूप श्रेष्ठ अशा इंग्रजांना सुद्धा महाराजांनी खांदेरी उंदेरीच्या लढाईमध्ये पराभूत केलं. आणि ही नाविक लढाई आहे. आता ती काही एकाच दिवशी खूप मोठी लढाई झाली असं काही नाही. साधारण 3-4 महिन्याचा लपंडाव, शिवाशिवी अशा पद्धतीचं महाराजांनी त्यांच्याशी लढाई केलेली आहे. अनेक चकमकींचा समावेश मिळून ती लढाई होते. तर त्याच्यामध्ये शेवटी असं आहे की ब्रिटिशांना माघार घ्यावी लागली. कारण या संगमेश्वरी बोटींबद्दल त्यांनी असं म्हटलंय की त्यांना ते संगमेश्वरी वगैरे उच्चार करता यायचा नाही, त्याला ते सॅंगॉयसी असं म्हणायचे की दीज लिटल बोट्स डिसीव्ह अस टू सरप्राईज, असं त्या युद्धामध्ये पराभूत झालेल्या ब्रिटिश कॅप्टननी लिहून ठेवलेले.
की ते म्हटले या बोटी इतक्या चपळ आहेत की या आम्हाला कमालीच्या चकवा देतात, आश्चर्य वाटेल इतकं आम्हाला त्या गंडवतात चकवतात, असं या इंग्लिश माणसाने लिहून ठेवलंय. आणि त्यांनीच पुढे म्हटलंय की यापुढच्या काळामध्ये जर आपल्याला या समुद्रामध्ये टिकाव धरायचा असेल, म्हणजे शिवाजी महाराजांविरुद्ध टिकाव धरायचा असेल, तर आपल्यालाही अशा बोटी असल्याशिवाय आपल्याला काही गत्यंतर नाही. म्हणजे आपल्याला आज त्याचा जो समजून घेण्याचा विषय आहे तो असा आहे की महाराजांनी एक उत्कृष्ट इम्पोर्ट सबस्टिट्यूट तयार केलं. म्हणजे त्याच्यामध्ये आणि एका दगडात अनेक पक्षी, तसं महाराजांनी हे केलं की इंग्रजांसारख्या शत्रूला पराभूत करून त्यांनी बाकीही दुय्यम शत्रूंना एक इशारा दिला. त्यानंतर स्वतःच्या खर्चाने स्वतःच्या कल्पनेने त्यांनी या बोटी बांधल्या, त्यामुळे त्यांना त्या खूप स्वस्त पडल्या आणि त्याच्या जोरावर त्यांनी एवढा मोठा विजय मिळवला की पुढच्या काळामध्ये मराठी नौदलाला, म्हणजे पुढे जे का आपल्याला दिसतं की समुद्रावरचा शिवाजी म्हणून कान्होजी आंग्रेंनी जे लौकिक मिळवला त्यांचा पराक्रम आहेच आहे, पण त्याची सुरुवातही शिवाजी महाराजांनी करून दिली असं आपल्याला दिसतं. की पुढे मराठी आरमाराचा दरारा इतका निर्माण झाला की आधी पोर्तुगीजांकडनं परवाने घेऊन आपली मंडळी समुद्रावर जायची, तर पुढे जवळजवळ अशी वेळ आली होती की पोर्तुगीजांना मराठ्यांचा परवाना घ्यायला लागतो की काय, इतकी त्यांची पुढे केविलवाणी अवस्था झाली. पोर्तुगीजांची ताकद कमी नाही झाली, आपली खूप वाढली. हे त्याच्यातनं आपल्याला समजून घेण्यासारखं आहे. स्वतःची ताकद वाढवत नेणे अत्यंत पद्धतशीररित्या आणि एका महत्वाकांक्षेने कल्पकतेने ती वाढवणं, हा शिवाजी महाराजांनी उद्योग केलेला आपल्याला दिसतो. नाहीतर हे उदाहरण मी तुम्हाला का देतोय, तर आपल्यालाच एक 10 वर्षापूर्वीचा अनुभव असा आहे की आपण ते रशियाकडनं जुनी भंगारमध्ये निघालेली किंवा जवळजवळ भंगारमध्ये निघालेली एक विमानवाहू नौका घेतली, त्याचं नाव ग्रॉशकॉम, आणि ती काही हजार कोटींचा आपण खर्च त्याच्यावर केला आणि मग ती आपल्याकडे विमानवाहू नौका म्हणून आली. तीही मधून मधून हे व्हायची, त्याला मिळायला खूप उशीर झाला, आपल्याला त्याच्यासाठी हजारो कोटी रुपये जास्त मोजावे लागले. म्हणजे आज हे इम्पोर्ट सबस्टिट्यूटचं महत्व काय आहे ते आपल्याला आजही दिसतं की आजही आपल्याकडे पूर्ण त्याचं तंत्रज्ञान नाहीये. म्हणजे हे आपल्याकडे 300 वर्षांपूर्वी महाराजांना कळत होतं, त्यांनी काहीतरी इम्पोर्ट सबस्टिट्यूट इतका प्रभावी असा तयार केला, हे आपल्याकडनं शिकण्यासारखं आहे. किंवा आपल्याकडे आज मुंबईवरती जो हल्ला झाला तो समुद्रातूनच झाला. जर आपण महाराजांचा आदर्श ठेवला असता, आपल्या नौदलामध्ये तटरक्षक दलामध्ये जास्त वाढ केली असती, आपल्या सिग्नल किंवा संपर्काच्या व्यवस्था जास्त ठेवल्या असत्या चांगल्या, तर कदाचित ते कसाबचं संकट आपल्यावर आलंही नसतं असं म्हणता येतं. त्यामुळे हा शिवाजी महाराजांचा आजही दिसून येणारा जाणवणारा प्रभाव. आणि मग त्याच्यातून पुढे काय होतं की हर चीज को अंजाम काय, तर त्याच्यामध्ये ज्या इंग्रजांचं त्यांचं वैर होतं, पोर्तुगीजांचं त्यांचं वैर होतं, त्या इंग्रजांनी असं लिहून ठेवलेलं आहे की हा जो सगळा आंतरराष्ट्रीय व्यापार चालतो, म्हणजे इंग्रजांची अशी नोंद आहे की शिवाजी महाराजांच्या ताब्यात कोकणातली 8 ते 9 बंदरं आहेत. म्हणजे जो स्वराज्याचा भाग होता त्यात 8 ते 9 बंदरं होती, आणि या 8-9 बंदरातून प्रत्येक वर्षी प्रत्येक बंदरातून किमान 2 ते 3 जहाजं शिवाजी महाराजांची इथून निघतात, म्हणजे कोकणातून निघतात आणि अरबस्थानात पार म्हणजे बगदाद वगैरे पर्यंत ती जातात. म्हणजे मस्कत बिस्कत जो आज आपण गल्फ एरिया म्हणतो, तिथे सगळीकडे शिवाजी महाराजांची जहाजं जायची, ती इथला माल घेऊन तिकडे जायची, तिकडचा माल घेऊन इकडे यायची, आणि दोन्ही व्यवहारामध्ये व्यापारामध्ये त्यांना चांगला नफा होत असला पाहिजे असं इंग्रजांनी नमूद करून ठेवलेलं आहे. म्हणजे हा एक पैशाचा त्यांनी नवीन मार्ग निर्माण केला. म्हणजे पारंपरिक मार्गावरच केवळ विश्वास ठेवून ते चालले नाही, तर त्यांनी नवीन सुद्धा त्याच्यामध्ये भर घातली. दुसरी एक त्याच्यामध्ये भर घातली ती अशा प्रकारची घातली की त्यांनी, ज्याला आपण लुटीच्या मोहिमा म्हणतो, हे सुरत लुटली, अमुक तमुक असं आपण करतो, पण त्या लूट नाहीये. माझं स्वतःचं म्हणणं असं आहे की त्या नुकसान भरपाईच्या मोहिमा आहेत. आणि स्वतः महाराजांच्या उद्गारांचाच मी आधार घेतलेला आहे. आता माझ्या म्हणण्याला तसं काही महत्व असण्याचं कारण नाही, कारण त्या काळात मी नव्हतोच. परंतु महाराजांनी स्वतः सुरतेवरती हल्ला केल्यानंतर डच आणि इंग्रजांच्या दोन्ही रेकॉर्ड्समध्ये आपल्याला असं दिसतं, महाराजांनी त्यांना सांगितलं की मी सुरत लुटायला का आलो. तर फार अतिशय गमतीची गोष्ट आहे. म्हणजे आपल्याला मराठी लोकांना अनेक वेळेला एक कारण नसताना न्यूनगंड आहे की तो म्हणजे ती गुजरात्यांची होती, मग आपण गुजरात्यांवर आक्रमण केलं, गुजरात्यांवर अन्याय केला, अशा प्रकारचं गुजराती म्हणतात. मराठी लोकांना तसं वाटतं, पण महाराजांच्या डोक्यात मराठी गुजराती असं काहीही नव्हतं. त्यांच्याकडे फक्त शत्रू आणि शत्रूंनी आपल्या मुलकाची केलेली नुकसानी त्याची भरपाई एवढीच गोष्ट त्यांच्या डोक्यात होती. सुरतमध्ये स्वतः महाराजांनी त्या दोन्ही मोहिमांचं नेतृत्व केलं.
त्यातल्या पहिल्या मोहिमेमध्ये ते तिकडच्या इंग्रज आणि डच लोकांना असं म्हणलेले की मी सुरतवरती का हल्ला केला, तर ते म्हणतात की मला बादशहाची दाढी जाळायची होती. आता तुम्ही याचं बघा की शारीरिक आणि आर्थिक असे दोन्ही अर्थ त्याच्यातून प्रतीत होतात. पुरुषाला सगळ्यात जवळ असते ती दाढी, कारण ती त्याच्या शरीराचाच एक भाग असते आणि ती मला जाळायची होती. तर आपल्याकडेही माहिती की आजही आणि त्या काळात सुद्धा 400 वर्षापूर्वी सुद्धा की आपल्याकडे दाढी मिशा आणि दाढी कोणाची पुकडणं किंवा मिशी कोणाची कापणं किंवा कोणी मिशी उतरवून देणं याला पुरुषाच्या प्रतिष्ठेचा संबंध असायचा. आणि बादशहाची दाढी आपण दिसतंच आपल्याला. औरंगजेबाचं बिगर दाढीचं एकही चित्र आपण पाहिलेलं नाही. कायम त्यांनी दाढी राखलेली त्याच्या काळामध्ये आपल्याला दिसते, तरुण वयापासून मृत्यूपर्यंत. तर बादशहाची दाढी जाळायची याचा अर्थ असा होता की दाढी ही अत्यंत जवळ असते, म्हणजे शरीराच्या अत्यंत जवळ असते, शरीराचा जवळपास एक भाग असते. आणि दुसरा जवळपणा त्याचा किंवा जवळीक जी आहे ती सुरत ही मुघल दरबाराला, खरं तर मुघल खानदानाला म्हणजे औरंगजेबाच्या राजघराण्याला सगळ्यात जास्त पैसा देणारी नगरी होती. म्हणजे त्यावेळेला जेव्हा शिवाजी महाराजांनी हा हल्ला केला 1664 साली, त्यावेळेला सगळ्यात जास्त एका शहरातून मिळणारं उत्पन्न हे सुरतेचं. म्हणजे त्यावेळेला 12 लाख रुपये एवढं जकातीचं किंवा इतर उत्पन्न हे मुघल म्हणजे राजघराण्याला, औरंगजेब आणि त्याच्या बहिणी वगैरे, कारण त्यांनी त्याचं उत्पन्न बहिणीला लावून दिलेलं होतं, ते 12 लाख रुपये प्रतिवर्ष एवढं प्रचंड. त्यावेळेचे 12 लाख रुपये म्हणजे आज कित्येक कोटी रुपये, म्हणजे काहीशे कोटी रुपये एवढं मुघल खानदानाला जात होतं. आणि मग ते का त्याला करायचं होतं, तर तो म्हणला की याच खानदानामधल्या म्हणजे याच औरंगजेबाने त्याचाच मामा म्हणजे त्याच्याच खानदानातला शाहिस्तेखान माझ्या मुलकावर पाठवला आणि त्यांनी जी माझ्या मुलखाची खराबी केली, तो 3 वर्ष इथे राहत होता आणि माझ्या लोकांचं, त्यांची मालमत्ता, त्यांची आबरू, सगळ्या गोष्टीचं त्यांनी प्रचंड नुकसान केलं. त्याचा सूड घ्यायचा म्हणून मी इथे आलो. आणि मराठी गुजराती हा कॉम्प्लेक्स तिथे असता कामा नये. तो का असता कामा नये, तर तिथेच एक गुजराती बाई होती, तिचं आडनाव पारेख, आणि तिचा नवरा हा फ्रेंच कंपनीचा म्हणजे एक व्यापारी उद्योगांमध्ये तो होता की त्याला आपण कमिशन एजंट म्हणतो, अशा प्रकारचं तो काम करत होता. पण त्याचा लौकिक खूप चांगला होता की तो दयाळू होता, दान धर्म करणारा होता, गरजूंना मदत करणारा होता वगैरे. आणि महाराज कुठेही जायचे त्यावेळेला त्या प्रदेशाची माहिती काढायचे. बहिर्जी नाईकनी पूर्ण त्याचा मार्केट सर्व्हे म्हणतात तसा त्याच्या अगोदर केलेला होता. त्यावेळेला महाराजांना या छोट्या छोट्या गोष्टींची कल्पना होती. आणि त्यांनी त्या पारेख बाईला, जी आता विधवा आहे त्यावेळेला, तिला 2 मुलं आहेत, लहान मुलं आहेत, आणि ती एकटीच बाई राहते कारण नवरा वारला आहे तिचा. तर त्या बाईला, ती गुजराती असून हे माहिती असून आणि तिची काही जबाबदारी महाराजांवर नव्हती, पण स्त्री दाक्षिण्य हा महाराजांचा नेहमीच एक गुण राहिला आणि तो इथेही आपल्याला दिसतो. या एवढ्या लुटीच्या धामधुमीत सुद्धा तिने न मागता, केवळ महाराजांना ज्यावेळेला ही माहिती मिळाली की ही विधवा 2 मुलांसह तिथे राहते, एकटी आहे, त्यावेळेला महाराजांनी स्वतः तिच्या संरक्षणाची व्यवस्था या 4 दिवसामध्ये केली. जेव्हा सगळं मराठे सुरत लुटत होते, काही जण गोडी गुलाबीने देत होते, त्यांना मराठ्यांनी काही त्रास दिला नाही. पण ज्यांनी भानगडी केल्या, खोटं बोलले, प्रतिकार केला, त्यांना अर्थातच त्या प्रमाणात शिक्षा मराठ्यांनी केल्या आणि त्यांच्याकडून पैशाची वसुली केली. पण ही जी सँक्टिटी आहे त्यांच्या सगळ्या मोहिमेला, ती आपण लक्षात घेण्याची फार मोठी गरज आहे आपल्याला. आणि जे आपल्या मनातले काही गंड असतील ते सगळे काढून टाकण्याची गरज आहे. मराठी आणि गुजराती दोघांनीही ते काढून टाकावे. त्यामुळे स्वतःच्या जीवाचा धोका पत्करून सुद्धा महाराज कारण त्याचं सगळं जे 1660 ते 1663 पर्यंत जे सगळं महाराजांनी शाहिस्तेखानचा इथे धिंगाणा बघितलेला होता, आपल्या लोकांचे त्यांनी किती नुकसान केलं. म्हणजे रोजच्या रोज शाहिस्तेखानाच्या काही पलटणी एवढ्याच मोहिमेवर असायच्या की जे तुम्हाला दिसेल ते लोक एक त्यांना मारा, कैद करा, त्यांचे हाल करा आणि त्यांची सगळी मालमत्ता उद्ध्वस्त करा, शेती उभी पिकं कापून न्या, घरदारं पाडून टाका वगैरे वगैरे. बाकी बायकांच्या बाबत ते काय करत होते वेगळं बोलण्याची गरज नाही. पण या सगळ्याचा राग महाराजांच्या मनात होता आणि ते म्हटले की टीट फॉर टॅट, की आपल्या शत्रूला अशाच प्रकारे आपण धडा शिकवला पाहिजे की त्याला पुन्हा अशा प्रकारची मोहीम काढताचे धैर्यच होता कामा. की एकदा काढली त्याने आणि त्याने आपलं नुकसान केलं सुद्धा, पण नंतर आपण त्याची सव्याज भरपाई एवढी करून घेतली पाहिजे की पुन्हा त्याला तशा प्रकारची हिंमत ही होता कामा नये. हा त्यातला मूळ उद्देश आहे आणि हे मूळ त्यातलं काम आहे.
की एवढ्या लांब मार नाही तर 450 किलोमीटर पुण्यापासून लांब जाऊन स्वतःच्या जीवाचे धोका, कारण जवळपास याच्यातला 3/4 पेक्षा जास्त भाग हा सगळा मुघलशाहीचा भाग आहे. ते काही स्वराज्याला जवळ नव्हतं, खूपच लांब होतं, पण तरी महाराजांनी तो धोका पत्करला आणि ही मोहीम यशस्वी केली. आणि मग पुन्हा तुम्ही लक्षात घ्या की जसं पैसा मिळवणे हा एक त्यांच्या हुशारीचा भाग होता, धडाडीचा भाग होता, शौर्याचा भाग होता, तसंच त्या पैशाचा विनियोग त्यांनी कसा केला हेही आपल्याला, म्हणजे आतापर्यंत आपण साधारणपणे पैसे त्यांनी मिळवले कसे, काय सिस्टीम, शेतीवर कसे पैसे मिळवले, व्यापारात कसे पैसे मिळवले, इथे आपण बघितलं की या नुकसान भरपाईच्या मोहिमांमधून सुद्धा त्यांनी पैसे मिळवले. पण नंतर प्रश्न येतो की पैसे मिळाल्यानंतर पुढचा प्रश्न असतो ते खर्च कुठे करायचा किंवा कसे करायचे, आणि मग त्याच्यातही ती माणसाची हुशारी दिसते. नाहीतर काय आपल्यालाही माहिती आहे की खूप जणांना खूप ठिकाणी पैसे मिळतात पण त्यांना ते कसे खर्च करावे हा विवेक नसतो, आणि त्यामुळे आपल्याला असं दिसतं की काल लखोपती असणारा माणूस आज पार कुठेतरी चपराशाची नोकरी करतो किंवा कंगाल झालेला आहे, अशी खूप म्हणजे रावाचा रंग झाल्याची खूप उदाहरणं आहेत. पण इथे शिवाजी महाराजांनी तसं नाही केलं, तिथेही त्यांचं वेगळेपण आपल्याला दिसतं की त्यांनी हा सगळा सुमारे 1 कोटी रुपये त्यांना जी नुकसान भरपाई त्याच्यामध्ये मिळाली ती त्यांनी, बाकीचं तर काय ज्या लोकांचं नुकसान झालं त्यांना दिलासा द्यायला त्यांनी काही गोष्टी खर्च केल्याच, म्हणजे पैसे खर्च केले, पण जास्तीत जास्त त्याच्यातला पैशाचा वाटा हा त्यांनी कशासाठी खर्च केला तर त्यांनी सिंधुदुर्गाच्या बांधणीमध्ये या पैशाचा जास्तीत जास्त उपयोग केला. आणि त्याच्याही बाबतीमध्ये म्हणजे हे मी तुम्हाला मोठ्या पातळीचं त्यांचं सांगतो किंवा एक मॅक्रो पातळीचं उदाहरण की 1 कोटी रुपये आणि त्यांचं टार्गेट काय किंवा त्यातलं उद्दिष्ट काय, तर मग एक मी सागरी किल्ला नव्हे, ती त्यांची सागरी राजधानीच आहे, ते त्यांनी आपली एक नवीन राजधानी निर्माण केली, सिंधुदुर्ग किल्ला त्यांनी बांधला. पण त्यातलं मी तुम्हाला मायक्रो उदाहरण पण सांगतो, म्हणजे त्याच्यात त्यांनी ज्या काही सूचना दिल्या तर त्यांनी एक वेगळी कल्पना, म्हणजे ही वॉज ऑलवेज थिंकिंग डिफरंटली, म्हणजे आउट ऑफ द बॉक्स. जे मागच्याही व्याख्यानात मी तुम्हाला सांगितलं, इथेही तुम्हाला दिसतं की ते म्हणले की अरे हा समुद्रातला किल्ला आहे आणि समुद्राच्या पाण्यामध्ये क्षार असतात आणि कुठल्याही बांधकामाला त्या क्षारांचा नेहमीच प्रतिकूल परिणाम होतो. कधी होईल एवढाच प्रश्न, पण होणार तो प्रतिकूल परिणामच होणार. तर ते म्हटले की आपण काहीतरी वेगळा प्रकार किंवा वेगळा प्रयोग याच्यामध्ये करू. तर ते म्हटले की आपण या सगळा म्हणजे किल्ला बांधताना त्याच्या पायामध्ये आपण शिसवू, की शिसं हे गंजत नाही, म्हणजे लोखंड का नाही ओतलं तर लोखंडाला गंज चढतो, लवकर चढतो, त्यामुळे ते म्हटले आपण शिसं होतो त्याच्यामध्ये. तर त्यांनी एक 5 खंडी शिसं हे इंग्रजांकडून विकत घेतलं, आणि इंग्रजांकडून विकत घेतल्यानंतर आपण ज्याला म्हणतो की एखादा मटेरियल्स मॅनेजर जो अतिशय प्रामाणिकपणे आणि हुशारीने काम करणारा असतो, तशा पद्धतीच्या सूचना शिवाजी महाराजांनी दिल्या आहेत असं आपल्याला दिसतं. त्यांनी आपल्या लोकांना त्याच्यामध्ये निरोप पाठवला आणि हे सांगितलं की ते म्हटले की मी ब्रिटिशांकडून हा 5 खंडी शिसं विकत घेतलेला आहे, पण ते तुमच्यापर्यंत पोचल्यानंतर तुम्ही परत एकदा त्याचं वजन करून घ्या. म्हणजे मी घेताना वजन करून घेतलंय पण मध्येच त्यातलं काही लंपास व्हायला नको, म्हणून तुम्ही तुमच्या इकडे पोचल्यानंतर परत त्याचं वजन करून घ्या. आणि त्याच्यावर त्यांनी जी एक मल्लीनाथी केली आहे, स्वतःचं एक निरीक्षण त्यांनी नोंदवलंय, ते फार विलक्षण आहे. त्यात ते असं म्हणतात की इंग्रज ही महालबाड जात, म्हणजे आपला पुरवठादार कसा आहे याची त्यांना 100% कशी कल्पना आहे बघा, आणि त्याचं वर्णन त्यांनी किती मार्मिकपणे केलंय. इंग्रज ही महालबाड जात, डोळी यातील काजळ चोरून नेतील तरी त्याचा पता लागू देणार नाही, म्हणजे तुमच्या डोळ्यातलं काजळ ते चोरून नये. आणि पुढे त्याच्यावर ते असं म्हणतात, वर त्याचा रोजमुरा मागतील, म्हणजे त्याचे सुद्धा पैसे ते तुमच्याकडनं वसूल करतील, इतके हे लबाड आहेत. म्हणजे आपल्या सप्लायरची किती बारकाईने त्यांना माहिती आहे, त्यामुळे ते लगेच त्याच्यावरती उपाययोजना, म्हणजे नुसतं ते परिस्थिती समजून घेतली आणि पुढे शरणागती पत्करली असं नाही. ते म्हटले की मी मोजून घेतले, तुम्ही पण मोजून घ्या, म्हणजे कुठेही आपल्या व्यवस्थेमध्ये घोटाळा नको, आपल्या व्यवस्था या परफेक्ट असल्या पाहिजे, सिस्टीमच्या परफेक्ट असल्या पाहिजे. पुढची त्यांची सूचना आहे की बघ ते शिसं वगैरे घातलं की पुढचं बांधकाम असतं, किंवा बांधकाम म्हणलं की सर्वसाधारणपणे वाळू लागतेच, तेव्हाही लागत होती, आत्ताही लागते. तर त्या बाबतीमध्ये त्यांनी अशी सूचना केली आहे की जे एखाद्या सिव्हिल इंजिनियर किंवा आज जे प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट वगैरे असतात त्यांच्यासारखे शिवाजी महाराज वागताना दिसतात, त्याही बाबतीमध्ये त्यांची सूचना अशी आहे की ते म्हटले की सिंधुदुर्गावरती गोडं पाणी आहे आणि सिंधुदुर्गाच्या आजूबाजूला समुद्रच आहे, म्हणजे भरपूर खारं पाणी पण आहे.
आता जे मुबलक प्रमाणामध्ये असतं ते वापरण्याची सर्वसाधारणपणे दुय्यम लोकांची प्रवृत्ती असते. म्हणजे ते काहीतरी शॉर्टकट काढायचा प्रयत्न करत असतात. तर त्यांनी असं स्पष्टपणे त्यांना सांगितलंय की सिंधुदुर्गावरती खारं नाही, गोडं पाणी पण आहे. खरं तर गोडं पाणी सापडलं म्हणूनच किल्ला बांधायचा विषय आलेला होता, नाहीतर पाणी नसतं तर किल्ला काही बांधणं शक्य नव्हतं. ते म्हणले की ही जी तुम्हाला वाळू पाठवली जाईल, वेळोवेळी ती वाळू पाठवली जाईल. आता ते काम इतर लोक करत होते, त्यात काही शिवाजी महाराज पडलेले नव्हते. ते म्हणले की ही वाळू आल्यानंतर म्हणजे समजा मालवण पासून तुमच्या इथपर्यंत ती आली, तर ते म्हणले किमान 2 वेळेला ती गोड्या पाण्याने धुवून घ्या. नाही तर नुसतं पाण्यात धुवून घ्या अशी सूचना नाहीये, गोड्या पाण्यात धुवून घ्या. कारण त्याच्यावर जे काही उरले सुरले क्षार असतील तेही निघून जातील आणि क्षाराचा बांधकामावर वाईट परिणाम होतो, तोही होऊ नये. त्यावेळी म्हणले किमान 2 वेळा धुवून घ्या. म्हणजे त्या माणसावरही त्यांनी तो विषय सोडलेला नाहीये. त्यालाही 2 वेळा म्हणजे त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला जी काही काळजी घ्यायची ती आपण जास्तीत जास्त घेतली असं होतं. म्हणजे मग तो आणि याचा परिणाम तुम्हाला 350 वर्षानंतरही दिसतो की आजही सिंधुदुर्गाचं बांधकाम 350 वर्ष गेल्यानंतरच्या मानाने खूप चांगलं आहे. थोडीफार पडझड समुद्रामुळे झाली आहे, हवामानामुळे झाली आहे, कारण सगळ्या ऊन वारा पाऊस ते 350 वर्ष आज तो किल्ला त्याच्यातच उभा आहे. आणि पुन्हा समुद्र म्हणलं की खारं पाणी आलं, वादळं आली, सगळेच परिणाम आले. पण त्या मानाने त्याचं किती बांधकामाचा दर्जा उत्तम आहे हे आपल्याला दिसतं. अनेक किल्ल्यांच्या बाबतीमध्ये ते आहे. पण सिंधुदुर्गाचं मी आता तुम्हाला सांगतो त्यामुळे तेही प्रत्यक्ष बघण्यासारखं आहे. आजही तुम्ही बघू शकता, उद्याही बघू शकता. तर तुम्हाला ते दिसेल की क्वालिटी कंट्रोल या बाबतीमध्ये महाराजांचा म्हणजे त्याच्या दुसरा त्याचा अर्थ काय निघतो की ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. आपल्या रिसोर्सेसचा सुद्धा जास्त काळ, दीर्घ काळ आपल्याला जसा पाहिजे तसाच उपयोग झाला पाहिजे. आणि त्याच्यासाठी जर काही आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे आधी, ज्याला प्रिकॉशन्स म्हणतात, त्याही त्यांनी घेतलेल्या दिसतात. हे शिवचरित्राचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे आजही लोकांना घरं बांधायची असतात, आजही बांधकामं सगळीकडे उदंड प्रमाणात चालू आहेत. पण त्याही लोकांनी हा जर आदर्श घेतला तर आत्ताचेही सुद्धा रस्ते चांगले होतील, आहेत त्यापेक्षा अधिक चांगले होतील, पूल लवकर पडणार नाहीत, वाहून जाणार नाहीत. हेही आपल्याला लक्षात घेण्यासारखं आहे. आणि हा शिवचरित्राचा आजचा उपयोग आहे. म्हणजे नुसतं शिवाजी महाराज की जय याच्यामध्ये करण्यात काही मतलब नाहीये, कारण त्याचा काहीतरी आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये उपयोग होणं, त्याचा फायदा होणं, त्याच्या पुढच्या पिढ्यांसाठी सुद्धा फायदा. कारण ही कशी आहे की क्वालिटी कंट्रोल ही एक वृत्ती आहे. ती जर असेल तर त्याचे परिणाम खूप काळ तुम्हाला फायद्याचे होतात. त्या वृत्तीचा तो फायदा आहे. ते काय नुसतं मटेरियलचा फायदा नसतो, वापरणाऱ्याचं मन त्याच्यात मध्ये कितपत आहे हे असल्याशिवाय पुढच्या गोष्टी किंवा ह्या ज्या असं दीर्घकालीन किंवा 300 वर्ष म्हणूनच आपण म्हणतो ना की युग प्रवर्तन, की अरे इतकी वर्ष गेल्यानंतर, इतक्या पिढ्या गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला त्या माणसांनी केलेली कामं ही उत्तम दिसतात. हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. आणि इथे त्यांच्यातलं माणूस पण आपण समजून घ्यायला पाहिजे. ते अवतार होते, देवाचे अवतार होते असलं मानण्यामध्ये मग कसं होतं की आपण हे घ्यायच्या त्या गोष्टी घेत नाही आणि फक्त पूजा, मिरवणुका, काय अजून त्याला कोणाकडनं तरी स्पॉन्सरशिप आणा आणि डीजे लावा, हे करा ते करा, याच्यामध्ये जे माणूस अडकून पडतो. म्हणजे मिरवणुकांना माझा विरोध नाहीये, पण ही ते 1 दिवसापुरतं ठीक आहे, पण बाकी 364 दिवस घेण्यासारखं जे शिवचरित्रातून आहे ते हे की किमान तुम्ही तो क्वालिटीचा आग्रह धरा, चांगलं परंपरेचा आग्रह धरा, नव्या परंपरा निर्माण करा, चांगल्या पूर्वीच्या जतन करा. हे दोन्ही जे एकाच वेळेला 3-4 प्रकारची कामं महाराज करताना दिसतात, हे आपल्याला आपल्या सामान्य जीवनामध्ये सुद्धा खूप उपयुक्त गोष्ट आहे. म्हणून मी हे तुम्हाला मुद्दामून सांगितली. आता प्रश्न असा येतो की या सगळ्याच्या मध्ये जो आपण मराठी लोकांनी खास करून शिकण्याजोगा विषय आहे तो असा आहे की आपल्या अनेक मराठी लोकही आपल्याकडे कर्तबगार होती, त्यांनी मोठमोठे उद्योग निर्माण केले, आजही अनेक उद्योग चालतात, काही काळाच्या ओघामध्ये गेले. पण एक मराठी माणसाचं वैगुण्य म्हणून जे आपल्याला दिसतं, जे शिवाजी महाराजांमध्ये नाही, ते असं आहे की कीर्द खतावण्या म्हणजे हे सगळं बुक ऑफ अकाउंट्स याच्यावरती जी महाराजांची अत्यंत करडी नजर असायची आणि डाव्या बाजूबरोबर उजवी बाजू जुळलीच पाहिजे हा जो एक त्यांचा आग्रह त्या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला दिसतो. तो कसा आहे बघा, एकच उदाहरण सांगतो, उदाहरणं पुष्कळ आहे पण आपल्याला वेळेच्या याच्यात एकच उदाहरण सांगतो की त्यांनी एक देश कुलकर्णी या पदावरच्या माणसाला काढून टाकलं आणि ते काय ते का काढलं वगैरे आहे सगळं उपलब्ध आहे. त्याच्यात त्यांनी असं त्याला म्हटलं की रोजचा वसूल लिहित नाहीस,
नुसता पैका खातोस म्हणजे फुकटचा पगार खातोस असं म्हणून त्यांनी त्याला काढून टाकलं. आता आजच्या म्हणजे 2021 मध्ये त्याचा रिलेव्हन्स काय आहे, तर रोजचा वसूल म्हणजे काय, आजच्या भाषेत बघायला गेलं तर मेंटेनन्स ऑफ पेटी कॅश. आता तुम्ही बघा, जो पुढे छत्रपती झाला, त्याने मोठं काही करोडोंचं राज्य निर्माण केलं, त्या माणसाची कीर्द खतावण्यांवर किती बारीक नजर. आणि अनेक मराठी उद्योगधंदे हे आपल्याला अपेक्षित म्हणजे त्यांच्यात जी गुणवत्ता होती, त्यांनी जे कष्ट घेतले होते त्या मानाने ते जास्त टिकले नाहीत किंवा लवकर त्यांचा खेळ संपला किंवा जेवढी पाहिजे तेवढी प्रगती झाली नाही, अशी अनेक उदाहरणं आहेत. कारण आपल्याकडे तो कीर्द खतावण्यांवरती बारीक नजर ठेवण्याचा गुण नाही आणि शिवाजी महाराजांकडे तो आहे. म्हणजे हे शिवचरित्र आपल्याला शिकवून जाणारं जे आहे ना, ते नेमकं हे आहे की नाहीतर काय एखादा देश कुलकर्णी, अनेक देश कुलकर्णी त्यांच्या पदरी होते, केलं असतं दुर्लक्ष, नसते काही बोलले, काही ऍक्शन घेतली नसती तर काय झालं असतं. असे बाकीच्यांनी मग हे रोजचे वसूल लिहिले नसते आणि मग डाव्या बाजूवरून उजवी बाजू कधी जुळलीच नसती. आणि मग एकदा त्याचीच प्रथा निर्माण झाली की मग कोण कोणाला शिक्षा करणार, कारण सगळेच चुका करतायत. म्हणजे मोगलाईमध्ये आपल्याला दिसतं की समकालीन आहेत, त्यांच्या विरोधातले आहेत, पण तसंच आहे की तिथे अकाउंटेबिलिटी निश्चित केलेली नाही. इथे देश कुलकर्णी हे एक सामान्य पद आहे, म्हणजे फार तर तुम्ही म्हणा एखादा ऑफिस सुपरिटेंडेंट आहे किंवा अशा पातळीचा तो अधिकारी, अकाउंट्स ऑफिसर वगैरे, फार मोठं पद नाहीये, पण त्याच्या सुद्धा कामावरती महाराजांचं बारीक लक्ष आहे. आणि ते नाही केलं तर ते त्याला लगेच शिक्षा पण करतात. म्हणजे हर चीज को वो एक अंजाम देते हैं कि बुरी भी चीज दिखे तो वो छुट्टी नहीं, उसको अंजाम भुगतना पड़ता है. म्हणजे ऑन दी अदर साइड ऑफ दी बेंच, असं की त्यांच्या दुसऱ्या बाजूला, पण तिथेही त्यांचं बारीक लक्ष आहे आणि तिथेही ते बरोबर त्याला सांगतात की याच पद्धतीने काम झालं पाहिजे आणि झालं नाही तर तुला त्या कामावरती राहता येणार नाही. म्हणजे हा जो आपल्याकडे अकाउंटेबिलिटी आणि त्याच्यानंतर ती निश्चित करून त्याप्रमाणे शिक्षेची पण तरतूद करणे, शिक्षा प्रत्यक्षात करणे, या ज्या गोष्टी आपल्याला आजकाल फारशा घडताना दिसत नाहीत, ते शिवाजी महाराज छोट्या छोट्या गोष्टींबाबत सुद्धा आपल्याला करताना दिसतात. म्हणजे इतक्या व्यवधानांमध्ये हा माणूस आहे की सतत या माणसाला स्वतःच्या जीवाची भीती आहे, कारण 9 शत्रू हे सतत त्यांना मारायला टपलेले आहेत आणि ते सगळीकडे आहेत. म्हणजे समुद्रावर गेले तरी आहेत, जमिनीवर गेले तरी आहेत, दक्षिणेकडे गेले तरी आहेत, उत्तरेकडे गेले तरी आहेत. स्वतःच्या जीवाची ज्या माणसाला शाश्वती नाहीये, तिथेही त्याला अखंड सावधान, अखंड जागरूक राहावं लागतं. त्यावेळेला सुद्धा हा माणूस इतक्या बारीक सारीक गोष्टींवरती नजर ठेवतो आणि प्रत्यक्ष काम पण करतो. म्हणजे एक अंजाम देणं ही जी गोष्ट आहे आपल्याला ठाई ठाई शिवचरित्रामध्ये दिसते आणि आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये ती आपल्याला ठाई ठाई नाहीये असं पण दिसतं. तिथे हा नेमका सांधेजोड करण्याचा जो भाग आहे ना, तो हा आहे. म्हणजे शिवाजी महाराज 350 वर्षांनंतर सुद्धा आपल्याला काय देऊ शकतात, तर ही दृष्टी देऊ शकतात. तो काळ परत येणार नाही, आजचा काळ त्या काळात जाणार नाही, हे सत्य आहे, परंतु माणूस तोच असतो. त्याच्या गरजा त्याच असतात, महत्वाकांक्षा त्याच असतात. आवड निवड, महत्वाकांक्षा, स्पर्धा, द्वेष, प्रेम, सगळ्या भावना कायम असतात. ते इतिहास किंवा काळ पुढे मागे गेला म्हणून ते काही बदलत नाही. हे महाराजांचे जे प्रत्येक समस्या, प्रत्येक विषय, प्रत्येक व्यवस्था, याच्यामध्ये जे त्यांचं नाडीवर बोट आहे प्रत्येक वेळेला, ती फार लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे आणि ती सहजपणे शिकण्यासारखी पण गोष्ट आहे. म्हणजे आता हिशोब आपला राहिलाच पाहिजे, रोजच्या याच्यामध्ये डायरी लिहिली पाहिजे, खर्च लिहिले पाहिजेत. फार अवघड असं काही नसतं, पण आपल्याला 99% लोकांना ती सवय नसते. पटापट जाऊ दे ना, आज पिक्चर बघू, जाऊ दे ना, आज बागेत जाऊ, जाऊ दे ना, आज मोबाईलवरच खेळत बसलो, आणि आपण ते करत नाही. पण महाराज करत होते, म्हणजे त्यांनाही अनेक व्यवधान आहे. ठीक आहे, मोबाईल सोडून बाकी सगळी व्यवधानं त्यांना होती, पण ते कधी आपल्या मूळ कर्तव्याकडे दुर्लक्ष करत नाही. त्यांना ते बरोबर कळतं की हे केलं नाही तर काय होईल, हे केलं तर काय होईल. या प्रत्येकावर त्यांचा बारीक सारीक बाबतीमध्ये कटाक्ष आपल्याला दिसतो. आणि ज्याला आपण म्हणतो की आजच्या भाषेत 1 रुपया वाचवणं म्हणजे 1 रुपया मिळवणं, ही जी दृष्टी त्याने कायम या सगळ्यामध्ये ठेवलेली आहे, ती फार घेण्यासारखी दृष्टी आहे. आणि हे तुम्हाला तुमच्याच इतिहासामध्ये बघायला गेलं म्हणजे 17वं आणि 18वं शतक हे आपण म्हणतो, अभिमानाने म्हणतो, सार्थपणे म्हणायला पाहिजे मराठी लोकांनी तरी नक्कीच म्हणायला पाहिजे की देशाच्या इतिहासामध्ये ही 2 शतकं आहेत, ही मराठ्यांची शतक आहे. आणि 17व्या शतकामध्ये या सगळ्या आर्थिक व्यवधानांचं जे काही महाराजांनी तो समतोल तोल सांभाळलेला आहे,
तो तुम्हाला पुढच्या शतकामध्ये 18व्या शतकामध्ये मराठ्यांनी सांभाळला नाही असं दिसतं. त्यामुळे त्यांचं राज्य पुढे नष्ट झालं. नाहीतर शिवाजी महाराजांनी जी सुरुवात केली ती पुढे वाढतच गेलं मराठी राज्य. पण नंतर शिवाजी महाराजांचे काही आदर्श आपल्याच राज्यकर्त्यांनी ते कोणी सोडले, एकाने सोडले असं नाही, अनेकांनी सोडले. एक सिस्टीम म्हणून आपण ती पुढे चालवली नाही. त्यामुळे तुम्हाला असं दिसतं की अनेक ठिकाणी आर्थिक घोटाळे, आर्थिक नियोजनामध्ये त्रुटी, आणि त्यामुळे मराठी लोकांचा पराक्रम कधीच कमी नाही झाला. पण त्यांना जेवढं यश मिळायला पाहिजे आणि जेवढं त्यांच्या साम्राज्याची जी बळकटी व्हायला पाहिजे होती ती बळकटी पुढच्या काळामध्ये राहू शकली नाही. त्यामुळे असं आपल्याला दिसतं की मराठी जिथे जिथे जेव्हा आहेत त्यावेळेला त्यांचाच अंमल सगळीकडे असायचा. पण मराठी उठून गेले तिथून किंवा परत आले महाराष्ट्रामध्ये की तिकडचा अंमल हा जवळपास नाहीसा व्हायचा. कारण शिवाजी महाराजांचा जो सिस्टीम्सचा आग्रह आहे तो नंतरच्या काळातल्या राज्यकर्त्यांनी तो पाळलेला नाही असं आपल्याला स्वच्छपणे दिसतं. आणि म्हणून त्याला जे कन्सॉलिडेशन व्हायला लागतं, नुसतं एक्सपान्शन नाही तर इट शुड बी बॅक्ड अप बाय दी कन्सॉलिडेशन. हा कन्सॉलिडेशनचा विषय नंतरच्या राज्यकर्त्यांच्या मनामध्ये फारसा राहिला नाही किंवा ते ठेवू शकले नाहीत. कारण काय, तो आपल्या व्याख्यानाचा विषय नाही. पण त्यामुळे असं दिसतं की इंग्रजांसारख्या याच बाबतीमध्ये शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवूनच ज्या पद्धतीने सिस्टीम्स मॅनेजमेंटमध्ये ब्रिटिश काम करत होते त्या ब्रिटिशांनीच नंतर तुमचं राज्य गिळलं. म्हणजे सिस्टीम्स असणं आणि सिस्टीम्स नसणं, सिस्टीम्स कार्यक्षम असणं आणि सिस्टीम्स असल्या तरी कार्यक्षम नसणं याचा थेट काय परिणाम असतो तो आपल्याला स्वातंत्र्य आणि पारतंत्र्य या दोन्ही रूपांनी स्पष्ट होतो. म्हणजे इथेही तुम्हाला शिवाजी महाराज आजही खूप काही शिकवून जातात. कारण आजही व्यवस्थांचा आग्रह हा आपण स्वतःही धरत नाही. राज्यकर्त्यांना दोष देण्याचं काही कारण नाही, पण सिग्नल तोडण्याची उर्मी आपल्याला किती असते हे जर आपण स्वतःमध्ये डोकावून बघितलं, नो पार्किंग मध्ये गाड्या लावण्याची हौस आपल्याला किती असते, मास्क न लावण्याची आपल्याला किती आवड असते आणि किती अभिमान असतो, हे सगळं सिस्टीमवरती विश्वास नसल्याचं लक्षण आहे. आणि शिवाजी महाराज कायम सिस्टीमवरच लक्ष देतात. त्यांनी कधी स्वतःच्या बाबतीमध्ये अपवाद केला असं दिसत नाही. म्हणजे जसं आग्र्याला गेले पण त्यांनी खात्री करून घेतली की आपल्या किल्ल्यांच्या बाबतीमधले नियम पाळले जातात ना, आपण मोडायला सांगितल्यानंतर सुद्धा आपले लोक मोडत नाहीत ना, आणि त्या लोकांचं ते कौतुक करून मग आग्र्याला गेले. हा प्रत्येक बाबतीमधला जो विवेक आहे, म्हणजे शिवचरित्राचं वर्णन खूप काही करता येतं, करायलाही पाहिजे, तेवढं मोठं कर्तृत्व आहे. पण एका शब्दातही शिवचरित्राचा आपल्याला सार सांगता येतं, ते म्हणजे विवेक. की मग साधन साध्य विवेक असेल, सत्सद विवेक असेल, बायकांच्या बाबतीमधला विवेक असेल, चारित्र्याच्या बाबतीमधला असेल, पण विवेक कधी महाराजांना सोडून गेला असं आपल्याला दिसत नाही. म्हणजे 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यातल्या 35 वर्षाच्या एक ऍक्टिव्ह आपण म्हणू की प्रत्यक्ष ते हातात तलवार, व्यवस्था, माणसं घेऊन कामाला लागले, त्याच्यामध्ये हा त्यांचा विवेक कधी सुटला नाही. आणि त्यामुळेच त्यांचं राज्य त्यांच्या शत्रूंना त्यांच्यापेक्षा खूप जास्त ताकदवान असताना सुद्धा कधी बळकावता आलं नाही. म्हणजे हा व्यवस्था असणे आणि नसणे याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. आणि हा व्यवस्थेने वागणं, चांगल्या व्यवस्था निर्माण करणं, त्याला चिकटून राहणं, हे आपल्या भविष्यासाठी फार उपयुक्त आहे. आणि ते जर आपण शिवचरित्रातनं शिकलो तर आपणही महाराजांच्या तोडीची कामगिरी नाही करणार, पण 100 अंश का होईना पण आपण नक्की करू शकतो. आपणही काही वेगळे उद्योग निर्माण करू शकतो, कार्यक्षमतेने चालवू शकतो. हे तुम्हाला शिवाजी महाराज सांगतात. म्हणजे आजही शिवाजी महाराज काय सांगतात तुम्हाला, तर ते हे सांगतात की अरे बाबांनो, काय करायला पाहिजे आणि काय करायला नको. म्हणजे हा जो निरक्षीर विवेक आहे प्रत्येक ठिकाणी तो त्यांचा खूप दिसतो. आर्थिक बाबतीमध्ये तो आपल्याला अधिक मोठ्या प्रमाणामध्ये दाखवता येतो, पण इतरही विषयांमध्ये त्यांच्या प्रशासनामध्ये असेल, इतर व्यवस्थापनामध्ये सुद्धा आहे की त्यांनी सिस्टीम्स कधी मोडू दिल्या नाही. स्वतःही मोडल्या नाहीत आणि दुसऱ्याही कोणाला अगदी भारी भारी माणसांना सुद्धा त्यांनी त्या सिस्टीम्स कधी मोडू दिल्या नाहीत. विशेषतः आर्थिक शिस्त याच्या बाबतीमध्ये हा माणूस कमालीचा काटेकोर राहिला, कमालीचा. आणि सतत नवीन कुठे आपल्याला पैसे मिळवता येतील, ते विधायक मार्गाने सुद्धा कसे मिळवता येतील हेही त्यांचं दिसतं. आणि त्याच्यासाठी सर्व प्रकारचे एटिकेट्स या माणसाला येतात. त्यांना ते तंत्र येतं, त्यांना मंत्र येतो, त्यांना पैसे मिळवता येतात, त्यांना वाचवता येतात, त्यांना वाढवता येतात, त्यांना योग्य जागी खर्च पण करता येतात. आणि विवेक जो मी आता तुम्हाला म्हणलो तो त्यांचा विवेक त्यांच्या एका व्यापारी करारामध्ये सुद्धा तुम्हाला दिसतो. म्हणजे एखाद्या अत्यंत ज्याला आपण म्हणतो की मुत्सद्दी, कसबी आणि मुरलेला
एखादा उद्योजक किंवा व्यापारी कसा वागतो तसे महाराज वागताना आपल्याला दिसतात. ते कुठे तर ते आपल्याला डॉक्युमेंटरी आहे की डच अँटिक्वेरीज मध्ये याचा तुम्हाला पुरावा दिसतो. हार्बर्ट डी जागेर या नावाचा डच प्रतिनिधी होता, व्यापारी प्रतिनिधी. आपल्याकडे आज कमर्शियल मॅनेजर वगैरे असतात तसा तो डचांचा कमर्शियल मॅनेजर आहे. आणि डचांचे जे काही आपल्याकडे कामकाज झाले ते प्रामुख्याने व्यापारी पद्धतीचं झालेलं आहे. त्यांनी काही फार आपल्याकडे लढाया बिढाया किंवा राजकीय उद्दिष्ट ठेवून मोठ्या प्रमाणात काम नाही केलं, जितकं पोर्तुगीजांनी केलं, इंग्रजांनी केलं. थोडंफार त्यांनी केलं, काही किल्ले बांधले, काही भाग बळकावले, काही आपल्या राज्यकर्त्यांना त्रास दिला वगैरे वगैरे. डचांनी बदमाशा केल्या, नाही असं नाही, पण व्यापारावर त्यांचा जास्त भर होता. कारण नंतरच्या काळात ते इंडोनेशिया, जावा, सुमात्रा इकडे गेले आणि मग इकडे त्यांनी ब्रिटिशांना भारत सोडून दिला. पण ते सुद्धा महाराजांच्या काळामध्ये वावरतायत, त्यांचा व्यापारी इथे काही हितसंबंध आहेत. त्याच्यातल्याच एका व्यापारी कराराच्या निमित्ताने ते महाराजांना भेटायला आले आणि मग महाराजांनीच त्या भेटीची व्यवस्था केलेली होती. म्हणजे एरवी तुम्ही बघा की शिवाजी महाराज म्हणजे विवेक कसा आहे किंवा नीरक्षीर विवेक कसा आहे ते आपल्याला दिसतं की ज्या वेळेला ते एखाद्या युद्धाच्या मोहिमेवर जात त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की अख्खी फौज याच्यामध्ये फक्त 2 तंबू असायचे. अख्ख्या फौजेमध्ये फक्त 10,000 हजाराची फौज जरी शिवाजी महाराज घेऊन गेले तरी ते बाकीचे सगळे लोक उघड्यावर झोपायचे. फक्त 2 तंबू असायचे. एका मोठ्या तंबूमध्ये त्यांचे सगळे सरदार राहायचे आणि एका छोट्या तंबूमध्ये शिवाजी महाराज राहायचे. म्हणजे त्याच्यातलं इकॉनॉमी जे आहे ते आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की खूप काही मिजाशीमध्ये राहायचं, मग फार मोठा तंबू उभा करायचा जे औरंगजेब करायचा, तसं महाराजांचं काहीही नाही. आणि सुरतेमध्ये त्या लुटीच्या म्हणजे इथे त्यांनी 1 कोटी रुपये मिळवले. त्यावेळेला सुद्धा महाराज कशा पद्धतीने तिथे बसले होते याचं डचांनी वर्णन करून ठेवले. ते असं सांगतात की एक केवळ कापड लावून त्याच्या खाली महाराज बसले होते आणि ही वॉज सुपरवायझिंग ऑल दी ऍक्टिव्हिटीज की बॉ लूट कुठे आली, सोनं कुठे ठेवा, चांदी कुठे ठेवा, नाणी कुठे ठेवा वगैरे वगैरे. तर ते एक कापडाची कणात लावून ते त्याच्या खाली बसले होते. तिथे तंबू पण नव्हता त्यांना. म्हणजे आपण ज्या कामासाठी गेलोय ते कामच महत्वाचं आहे, तेच चांगलं झालं पाहिजे. स्वतःचा बडे जाव हा त्यांनी त्याच्यामध्ये महत्वाचा मानला नाही आणि तिथेही ते त्याला चिकटून राहिले, इतक्या साधेपणाने राहिले. पण या डच प्रतिनिधीशी त्यांनी ज्या वेळेला वाटाघाटी केल्या त्यावेळेला त्यांनी जो तंबू निर्माण केला होता डच वकिलाच्या स्वागतासाठी आणि वाटाघाटींसाठी, तो पूर्णपणे शृंगारलेला तंबू होता. इट वॉज ऑल बिझनेस. म्हणजे त्याच्यामध्ये त्या वर्णन करून ठेवलंय की पानाचा डबा सुद्धा सोन्याचा होता. म्हणजे माणूस कसा प्रत्येक वेळेला वेगळ्या पद्धतीने वागतो, म्हणजे ऍज दी सिच्युएशन अरायझेस ते त्या पद्धतीने स्वतःला मोल्ड करून घेतात. महाराजांचा एरवीचा पेहरावा अत्यंत साधा आहे, पण तिथे मात्र पूर्ण भरजरी कपडे आणि ज्याला आपण म्हणतो की हातामध्ये सोन्याच्या अंगठ्या, तलवारीला सुद्धा रत्न माणकं वगैरे जडवलेली अशी तलवार घेऊन ते गेलेले आहेत. ते नेहमीप्रमाणे बघा, जसं अफजल खानाला भेटायला ते उशिरा गेले तसंच या डच वकिलाला भेटायला सुद्धा ते उशिराच गेले. म्हणजे तो अस्वस्थ होईल आणि चर्चेमध्ये आपल्याला त्याच्या अस्वस्थतेचा फायदा होईल, हे ते उशीर करण्याचं कारण आहे. त्याला सुद्धा त्यांनी बरोबर थोड्या थोड्या गोष्टी बोलून त्याचा सगळं सवलती अमुक तमुक ते त्यांनी बिझनेस टर्म्स ठरवल्या आणि एकच कलम होतं त्याच्यावर मात्र त्यांनी काट मारली. ते म्हटले की तुम्हाला माझ्या मुलखामध्ये गुलामांचा व्यापार करता येणार नाही, कारण मी माझ्या माणसांची कमॉडिटी होऊ देणार नाही. ती माणसं आहेत, ती माणसंच राहिली पाहिजे, त्यांची व्यापारी कमॉडिटी होता कामा नये. हा जो शिवचरित्राचा आग्रह आहे, शिवाजी महाराजांचा आग्रह आहे. म्हणून मी त्याला असं म्हणतो की शिवचरित्राचं वर्णन एकाच शब्दात करता येतं, विवेक. आणि ते म्हणले की मीच नाही, माझ्या पुढच्या पिढ्यांमध्येही याच्या कदमाची तुम्हाला काळजी घ्यावी. म्हणजे हा जो एक व्यवस्था निर्माण करणं आणि त्या पुढे चालवणं हे जो आहे ते फार विलक्षण शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये दिसतं. आता आपण एक बघूया शेवटचं त्याच्यामध्ये की आपण म्हणतो एवढा त्यांनी खटाटोप केला, पण आजही काय आहे की प्रत्येक वेळेला ज्या वेळेला कोणी माणूस जातो म्हणजे स्वर्गवासी होतो त्यावेळेला त्याचं मूल्यमापन कशावर केलं जातं, तर त्यांनी आपल्या भावी पिढ्यांसाठी काय श्री शिल्लक ठेवलेली आहे त्याचं मोजमाप नेहमी होत असतं. ते अनेक बाबतीमध्ये अनेक त्याला परिमाण आहे की पैसा आहे, प्रॉपर्टी आहे, प्रतिष्ठा आहे, गुडविल आहे, या सगळ्याचा विचार त्या श्री शिल्लक या एका संकल्पनेमध्ये होतो. मग महाराजांनी स्वराज्यासाठी आपल्यासाठी
त्यांच्या मृत्यूनंतर काय मागे ठेवलं, म्हणजे काय त्यांची नेमकी श्री शिल्लक होती. तर महाराजांच्या मृत्यूनंतर जेव्हा संभाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये त्यांच्या स्वराज्याच्या खजिन्याचं मोजमाप झालं की शिवाजी महाराजांनी काय मागे ठेवलं, त्यावेळेला 9 कोटी रुपये त्या काळचे हे शिवाजी महाराजांनी पुढच्या पिढ्यांसाठी राखीव शिल्लक किंवा श्री शिल्लक म्हणून मागे ठेवलेले. आणि जगायला म्हणून माणसाला जे काय लागतं त्याचा प्रचंड साठा त्यांनी रायगडावरती शिल्लक आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी ठेवलेला होता. आणि याचं वर्णन वाचायला लागल्यानंतर, हे वाचल्यानंतर 200 वर्षांनी जेम्स डग्लस या नावाचा ब्रिटिश माणूस रायगडावरती गेला. त्याला कुतूहल निर्माण झालं शिवचरित्राबाबत आणि त्यांनी असं लिहून ठेवलेलं आहे की या सगळ्या साधन सामुग्रीचा म्हणजे राखीव साठ्याचा जर विचार केला तर असं म्हणता येईल की अल्प शिबंदीनिशी रायगड अख्ख्या जगाविरुद्ध लढू शकला असता. म्हणजे ही जी काही प्रतिभा आहे हे राज्यकर्त्याला हौस असावी लागते, राज्यकर्त्याला प्रतिभा असावी लागते. आणि ही हौस आणि ही प्रतिभा आणि हा विवेक शिवाजी महाराजांकडे असल्यामुळे एवढं प्रचंड काम ते आपल्यासाठी करून ठेवू शकले. आणि त्यावेळेचे 9 कोटी रुपये म्हणजे आज हजारो कोटी रुपये. आणि पुन्हा सोनं नाणं कापड चोपड धान्य तेल डाळी शस्त्र अस्त्र वस्त्र याचा प्रचंड साठा त्यांनी रायगडवर ठेवलेला होता की मग पुढे मागे ज्या वेळेला औरंगजेबासारखा शत्रू येईल त्यावेळेला मी जरी नसलो तरी माझ्या भावी पिढ्यांना सुद्धा लढायला या सगळ्या साधन सामुग्रीचा बंदोबस्त मी माझ्या कारकिर्दीतच करून ठेवला पाहिजे. आणि त्यांनी तो केला होता. म्हणूनच आजही मित्रांनो शिवाजी महाराज की जय. थांबतो. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्ति.